नमस्कार, मी ॲस्ट्रोस्मिता गिरी. आज आपण फेंगशुई प्रमाणे वास्तूमध्ये कशा कशा पद्धतीची चित्र असतात किंवा कशा पद्धतीने वास्तूमध्ये त्यांची रचना केली जाते हे पाहणार आहोत. प्रमुख 4 दिशा आहेत: पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. या 4 दिशा प्रमुख दिशा आहेत. मग त्यांच्यामधल्या वेगळ्या या तत्वांना दिलेल्या आहेत या हिंदू वैदिक वास्तुशास्त्राप्रमाणे. आता फेंगशुई प्रमाणे जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस फेंगशुई ही चीन मधून आपल्याकडे आलेली आहे, पण त्यांनी बेसिक तत्व ही भारतीयांचीच पाळलेली आहेत पहा, की ज्याच्यामध्ये प्रमुख 4 दिशा सांगितलेल्या आहेत. पण त्यांच्याकडची भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी आहे. त्यांच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये साऊथला खूप मोठा पिवळा डोंगर आहे पहा, आणि उत्तरेला त्या मानाने आपल्याकडे आपण उत्तर ओपन ठेवतो तर त्यांच्याकडे दक्षिण ओपन ठेवतात. कारण जी काही पिवळी वादळ किंवा पिवळी धूळ त्या डोंगरातून येते ती थोपवण्यासाठी दक्षिण दिशा त्यांची महत्वाची मानली जाते आणि तिला जास्त ओपनिंग हे दिलं जातं की त्याच्यामुळे ती धूळ घरामध्ये येऊ नये. त्याच्या विरुद्ध आपल्याकडे आहे पहा, आपण उत्तरेला जास्त जागा सोडतो आणि दक्षिणेला कमी जागा सोडतो. पण फेंगशुई मध्ये मात्र दक्षिणेला जास्त जागा सोडलेली असते आणि उत्तरेला बांधकाम केलेलं असतं. त्याचप्रमाणे पूर्वेला ड्रॅगन पक्षी असतो पहा, जो निळा आणि हिरवा रंगाचा असतो. सगळ्या चायनीज हॉटेलमध्ये आपण पाहतो पहा, ड्रॅगनचे चित्र काढलेलं असतं की ज्याचं तोंड पूर्वेकडे असतं. आणि ड्रॅगन कसा असतो, खूप मोठा असतो, त्याला नख असतात, हातपाय असतात आणि ते आत घेण्याची शक्ती असते. आता जसं पूर्वेला ड्रॅगन, तसं पश्चिमेला व्हाईट टायगर हा त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. कारण पश्चिमेला असणारे हिमाचे डोंगर, त्या डोंगरामधून जो बर्फ आहे, कारण तिथे खूप थंडी आहे, त्या बर्फातून येणारे प्राणीसारखं व्हाईट टायगर म्हणून हे सिम्बॉलिक तिथे लावलेलं असतं. त्याचप्रमाणे कासवालाही अनन्यसाधारण महत्व आहे. पण आपल्याकडे क्रिस्टलचं किंवा धातूचं कासव असतं पहा, पण त्यांच्याकडे काळ्या रंगाचं कासव असतं. म्हणजे जे कासव, आपल्याकडच्या कासवांचं डोकं बाहेर असतं आणि त्यांनी ते वर केलेलं असतं, पण फेंगशुई मधल्या कासवाचं डोकं हे आतमध्ये ओढलेलं असतं आणि पृष्ठभाग त्यांचा गोल उंच असतो की जे संरक्षणासाठी असतं. म्हणजे उत्तर भागामध्ये त्याचं जास्तीत जास्त संरक्षण होतं. तर साऊथला फिनिक्स पक्षी आहे पहा, त्याला ते रेड बर्ड म्हणतात. फिनिक्स पक्षी आपण कसा ओळखतो की ज्या वेळेस फिगर ऑफ 8, म्हणजे ज्या वेळेस माणूस शून्यातून निर्माण होतो आणि आकाशाला भिडतो आणि आकाशातून पुन्हा शून्यात येतो, त्यावेळेस ती फिगर ऑफ 8 होते. म्हणजेच फिनिक्स पक्षी सुरुवातीला उंच भरारी घेतो, पण त्याच्यानंतर तो राख मध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजे तो इतका विकल होतो की त्याचं राखेत रूपांतर होतं आणि त्या राखेतून तो पुन्हा भरारी घेतो आणि पुन्हा उंच जातो. म्हणून फिगर ऑफ 8 आपल्याकडे म्हणतो की नाही, तशा पद्धतीने हा फिनिक्स पक्षी फिगर ऑफ 8 चा असतो. आपणही पहा की ज्या वेळेस घरामध्ये अतिशय उद्विग्नता असते, कलह असतो, पती पत्नींमध्ये भांडणं असतात, त्यावेळेस आपण हा फिनिक्स पक्षी आपल्या घरामध्ये शोकेस मध्ये ठेवतो आणि तो साऊथलाच ठेवतो. आता फिनिक्स पक्षी दक्षिण दिशेवर प्रभुत्व दाखवणारा आहे. हा पक्षी उन्हाळ्याचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तिथे बर्फ वितळतो आणि त्याचं प्रतिनिधित्व हा करतो. चीनची भौगोलिक परिस्थिती पाहता उत्तरेकडून येणारे गार व जोराचे वारे तापदायक ठरतात पहा. आपल्याकडे दिल्लीला सुद्धा असं होतं की नाही थंडीमध्ये, की उत्तरेकडून म्हणजे हिमालयाकडून येणारा थंड वारा असतो आणि तो त्रासदायक असतो. म्हणून
फेंगशुईमध्ये चीनच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे मंगोलियाकडून येणारी पिवळी धूळ ही त्रासदायक असते. अर्थात उत्तर, विशेषतः ईशान्य दिशा फेंगशुईमध्ये फारशी शुभ मानली जात नाही, पण आपल्याकडे मात्र ईशान्य दिशा ही देवत्वाची दिशा मानतो. त्यामुळे आपल्याकडे ईशान्य दिशेला जास्त महत्व आहे. त्यामुळे दक्षिणेला फेंगशुईमध्ये दक्षिणेला जास्त महत्व असून या दिशेचा पक्षी हा शुभ मानला गेलेला आहे. आता गिरट्या मारणारा तांबड्या रंगाचा प्रतीक असलेला हा पक्षी घराची समोरची बाजू दाखवतो. म्हणजे चीनमध्ये असणाऱ्या घरांच्या समोरच्या बाजूला हा फिनिक्स पक्षी असतो. तो अनेक संधी आणून देणारा असतो. बराच काळ अगोदर तो शुभ संकेत देतो अशी ही ख्याती असणारा आणि या पक्षाची देणगी म्हणजे तो शून्यातून निर्माण करतो. तर आज या 2 दिशा आपण पूर्ण केल्यात. पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या 2 दिशा पूर्ण करू. धन्यवाद. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करा.